नमस्कार, मी नेहा जोशी. माझ्या मनम ध्यानम या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज मी माझ्या व्हिडिओची सुरुवात एका खूप इंटरेस्टिंग स्टोरीनी करणार आहे. ही स्टोरी आहे अमेरिकेमधल्या एका महिलेची. नाव वियाना स्टायबल. त्यांची गोष्ट ही एका असाधारण संघर्षाची आणि चमत्कारिक ध्येयाची गाथा आहे, ज्यातून थीटा हिलिंग या उपचार पद्धतीचा जन्म झाला. साधारणपणे 1995मध्ये US मॉन्टाना इथे वियाना या 3 मुलांच्या सिंगल मदर होत्या. एका कंपनीच्या सिक्युरिटी डिपार्टमेंटमध्ये काम करत असतानाच निसर्गोपचार तज्ज्ञ म्हणजे नॅचरोपॅथ आणि एनर्जी हिलिंग म्हणून त्या काम करत होत्या, अर्थातच एक्स्ट्रा इन्कम मिळवण्यासाठी. त्याच काळात त्यांना कळलं की त्यांच्या उजव्या पायाला हाडाचा कर्करोग म्हणजे बोन कॅन्सर झाला आहे. डॉक्टरनी त्यांना सांगितलं होतं की त्यांच्याकडे फार कमी वेळ उरला आहे आणि कदाचित त्यांचा पाय कापावाही लागेल. पण स्वतःच एनर्जी हिलर आणि नॅचरोपॅथ असल्यामुळे वियाना यांनी हार मानली नाही. सर्जरीचा ऑप्शन त्यांनी सोडून दिला आणि स्वतःवरती विविध प्रकारचे नैसर्गिक उपचार, एनर्जी हिलिंग, ध्यानधारणा, मेडिटेशन वगैरे करायला सुरुवात केली. त्या अनेक हिलिंगच्या मेथड्स वापरत होत्या, पण कम्प्लीट क्युअर मात्र होत नव्हतं. करता करता त्यांनी एकदा मेडिटेशन आणि प्रेयर करताना एक वेगळीच अवस्था अनुभवली, थीटा ब्रेनवेव्ह स्टेट. थीटा स्टेट म्हणजे काय, तर थीटा स्टेट म्हणजे मेंदूची एक अतिशय डीप रिलॅक्स्ड अशी अवस्था, जिथे सबकॉन्शियस माइंड इझिली ॲक्सेस करता येतं, त्याचं रिप्रोग्रामिंग करता येतं आणि डीप लेवलवरती हिलिंग पण शक्य होतं. त्या थीटा स्टेटमध्ये गेल्या. थोडक्यात मनाच्या गहिऱ्या अवस्थेमध्ये त्या गेल्या, जिथे त्यांची भेट झाली साक्षात क्रिएटरशी, म्हणजे ज्याला त्या क्रिएटर मानत होत्या. क्रिएटर म्हणजेच ज्यानं जगाची निर्मिती केली आहे, किंवा आपण असं म्हणू की युनिव्हर्सल एनर्जी. त्यांना क्रिएटर भेटल्यानंतर त्यांनी या क्रिएटरला, किंवा आपण युनिव्हर्सल एनर्जीला युनिव्हर्सला म्हणू हवं तर या युनिव्हर्सला त्यांनी हिलिंगसाठी रिक्वेस्ट केली. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपलं हिलिंग क्रिएटर करणारच हा पूर्ण विश्वास ठेवला आणि काही क्षणातच त्यांच्या पायातला ट्यूमर गायब झाला, हील झाला. आणि अर्थातच त्या क्षणापासूनच त्यांचं आयुष्यच पूर्णपणे बदलून गेलं. हा अनुभव त्यांच्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉईंट ठरला. त्यांना समजलं की आपलं माइंड आणि बिलीफ सिस्टीम जर का एकत्र आले तर आपण आपल्या रियालिटीला सहजपणे बदलू शकतो. हे सगळं झाल्यानंतर मग हा केवळ योगायोग होता की खरंच काहीतरी वेगळं घडलं आहे, हे तपासण्यासाठी वियाना यांनी एका इलेक्ट्रोइन्सेफॅलोग्राफ म्हणजे EEG तज्ज्ञाची मदत घेतली. त्या चाचणीमध्ये त्यांना असं दिसून आलं की जेव्हा त्या ह्या उपचार करत होत्या स्वतःवरती, त्यावेळेला त्यांच्या मेंदूचे तरंग हे थीटा अवस्थेमध्ये होते. मग त्यानंतर त्यांनी अनेक लोकांवरती या ट्रीटमेंटचा प्रयोग केला आणि तेही त्यांच्या रोगांमधून बरे झाले. मग त्यांची खात्री पटली की धिस थिंग वर्क्स. मग त्यांनी ही पद्धत, ज्याला त्यांनी थीटा हिलिंग असं नाव दिलं, ही टेक्निक वापरून मग हजारो पेशंट्सना त्यांनी बरं केलं. आता थीटा हिलिंगचा प्रसार कसा काय झाला, तर त्यांनी स्वतः पूर्णपणे त्या बऱ्या झाल्यानंतर वियाना यांनी हे तंत्र इतरांना शिकवायचं ठरवलं. त्यांनी हे लक्षात घेतलं की ही पद्धत कोणत्याही धर्माशी संबंधित नसून ती शुद्ध ऊर्जा आणि विचारांवरती आधारित आहे. आज वियाना स्टायबल यांनी ही पद्धत जगभर पोचवलेली आहे. हजारो प्रमाणित हिलर्स आणि इन्स्ट्रक्टर्स त्यांच्या या थीटा हिलिंग पद्धतीचा वापर करून लोकांच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक समस्या दूर करत आहेत. पण अर्थातच हा कोर्स आणि हे हिलिंग खूपच महाग आहे. त्यांनी $1 बिलियन इंडस्ट्री यातून निर्माण केली आहे. वियाना यांच्या मते आपण सर्वजण दैवी शक्तीचे अंश आहोत आणि जर आपण आपल्या मेंदूला थीटा अवस्थेमध्ये नेलं तर आपल्या स्वतःच्या जीवनात कोणतेही चमत्कार आपण घडवू शकतो. इंटरेस्टिंग ना? आता ही थीटा अवस्था म्हणजे नेमकं काय आणि त्याचा हिलिंगमध्ये काय फायदा होतो ते आपण बघूया.
सो ही जी थीटा अवस्था आहे तिचा आणि आपलं अंतर्मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड यांचा खोलवर संबंध आहे. जेव्हा आपले मेंदूचे तरंग मंदावतात तेव्हा आपण बाह्य जगाशी संपर्क तोडून आपल्या आंतरिक जगाशी जोडले जातो, आंतरिक मनाशी जोडले जातो. आपल्या मेंदूमध्ये सतत विद्युत लहरी निर्माण होत असतात ज्यांना ब्रेन वेव्ज असं म्हणतात आणि आपल्या मनस्थितीनुसार या लहरी बदलत असतात. आता बीटा तरंग म्हणजे बीटा वेव्ज ह्या 30 ते 13 हर्ट्झमधल्या असतात. तेव्हा आपली अवस्था जागृत असते. म्हणजेच आपण जेव्हा विचार करतो, बोलतो, दैनंदिन कामं करतो तेव्हा आपला मेंदू बीटा अवस्थेत असतो. तेव्हा आपलं लॉजिकल माइंड हे चालू असतं. त्यानंतर असते अल्फा स्टेट म्हणजे 13 ते 8 हर्ट्झ. शिथिलता, रिलॅक्स्ड अशी अवस्था ही असते. जेव्हा आपण डोळे मिटून शांत बसतो किंवा हलकंसं ध्यान करतो तेव्हा या लहरी तयार होतात आपल्या मेंदूमध्ये. ही अवस्था सर्जनशीलता म्हणजेच क्रिएटिव्हिटी आणि मनाच्या शांततेसाठी अतिशय उत्तम अशी अवस्था आहे. मग येते थीटा म्हणजेच 8 ते 4 हर्ट्झ म्हणजे गाढ ध्यान किंवा खोल असं अंतर्मनात पोचण्याची अवस्था. ही झोप आणि जागृती यांच्यामधली अवस्था आहे. यात सबकॉन्शियस माइंड आपलं सक्रिय होतं. ही स्थिती उपचार म्हणजे हिलिंगसाठी आणि स्वप्नांसाठी ओळखली जाते. त्यानंतर असते डेल्टा अवस्था म्हणजे 4 ते 0.5 हर्ट्झमधली म्हणजेच आपल्याला येणारी गाढ झोप. सो थीटा अवस्थेमध्ये अंतर्मनाचे उपचार म्हणजे सबकॉन्शियस माइंडचं हिलिंग हे का शक्य होतं तर सगळ्यात पहिलं म्हणजे त्यावेळेला तर्कशक्तीचा पडदा बाजूला होतो म्हणजेच ॲनालिटिकल बॅरियर जो असतो तो दूर होतो. त्यांनी काय होतं तर जागृत अवस्थेमध्ये आपलं कॉन्शियस माइंड म्हणजेच आपलं चेतन मन हे अतिशय सक्रिय असतं. ते प्रत्येक नवीन विचाराची तुलना जुन्या माहितीशी करतं आणि जुन्या अनुभवाचा आधार घेऊन हे शक्य नाही असा तर्क लावून बदल इझिली स्वीकारत नाही. पण थीटा अवस्थेमध्ये मात्र हे तर्क करणारं मन असतं, ते शांत असतं. त्यामुळे नवीन सकारात्मक सूचना म्हणजेच ॲफर्मेशनसारख्या नवीन सूचना थेट अंतर्मनापर्यंत पोचतात आणि बदल घडतात. दुसरं म्हणजे ग्रहण क्षमता म्हणजेच हायटंड सजेस्टिबिलिटी आपली वाढते. थीटा अवस्थेमध्ये मेंदू 4 ते 7 हर्ट्झ या फ्रिक्वेन्सीवरती काम करतो. ही अशी अवस्था आहे की जिथे मन सर्वात जास्त हिप्नॉटिक स्टेटमध्ये असतं. म्हणजेच ह्या स्थितीमध्ये अंतर्मन कोणत्याही नवीन संकल्पनेला विरोध न करता एकदम इझिली स्वीकारतं. जणू काही तुम्ही कोरड्या मातीवरती जर का पाणी टाकलं तर ते जसं शोषलं जातं तसंच. म्हणूनच या अवस्थेमध्ये आपण मनाला काही अफर्मेशन्स दिल्या तर त्या लगेच मन स्वीकारतं. त्यानंतर इमोशनल प्रोसेसिंग म्हणजे भावनिक जखमांचं निराकरण इझिली होतं थीटा अवस्थेमध्ये. आपल्या सगळ्या जुन्या आठवणी, भीती किंवा भावनिक आघात म्हणजे ट्रॉमाज अंतर्मनात साठलेले असतात, सबकॉन्शियस माइंडमध्ये असतात. थीटा अवस्था ही स्वप्नांची आणि खोल विश्रांतीची अवस्था आहे. त्या अवस्थेमध्ये आपण त्या खोलवर दबलेल्या भावनांपर्यंत पोचू शकतो आणि त्यांना भीतीशिवाय रिलीज करू शकतो. थीटा अवस्थेमध्ये मेमरीचं रिप्रोग्रॅमिंग सहजपणे करता येतं. या अवस्थेमध्ये मेंदू नवीन न्यूरल पाथवेज तयार करण्यासाठी अतिशय लवचिक अशा अवस्थेमध्ये असतो. जुन्या चुकीच्या समजुती जसं की मी पुरेसा नाही आहे, मी हुशार नाही आहे, या सगळ्या पुसून त्या जागी आपण नवीन सकारात्मक विश्वास जसं की मी यशस्वी होऊ शकतो अशा इझिली रुजवू शकतो. तसंच शारीरिक आणि मानसिक ताणमुक्ती या अवस्थेमध्ये इझिली होते. थीटा अवस्थेमध्ये शरीरातले कॉर्टिसॉल सारखे तणाव वाढवणारे हार्मोन्सचं प्रमाण कमी होतं आणि डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखे जे आनंदी हार्मोन्स असतात ते आपले वाढतात. जेव्हा शरीर पूर्णपणे तणावमुक्त असतं तेव्हाच पेशींच्या पातळीवरती म्हणजे सेल्युलर लेवलवरती नैसर्गिक उपचारांची हिलिंगची प्रक्रिया इझिली सुरू करता येते. सो थोडक्यात सांगायचं तर थीटा अवस्था ही अंतर्मनाच्या दरवाजाची मास्टर की आहे. या अवस्थेमध्ये आपण जुन्या प्रोग्रामिंगला डिलीट करून स्वतःच्या आयुष्याची नवीन स्क्रिप्ट लिहू शकतो. म्हणूनच याला मॅजिकल स्टेट ऑफ माइंड असं पण म्हटलं जातं. थीटा अवस्था ही उपचारांसाठी म्हणजे हिलिंगसाठी एक अतिशय शक्तिशाली अशी स्थिती मानली जाते. कारण या अवस्थेत आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडच्या अशा थरापर्यंत पोचतो जिथे सामान्यपणे पोचणं हे कठीण असतं.
सो मग थीटा अवस्थेमध्ये कुठल्या गोष्टींवरती प्रभावीपणे उपचार करता येतात किंवा हिलिंग करता येतं, तर सगळ्यात पहिलं म्हणजे भावनिक आणि मानसिक उपचार म्हणजे इमोशनल आणि मेंटल हिलिंग. जसं जुने आघात, ट्रॉमाज, बालपणातल्या वाईट आठवणी किंवा भूतकाळातले धक्के या अवस्थेमध्ये सुरक्षितपणे रिलीज करता येतात. भीती आणि फोबिया जसं उंची, पाणी, गर्दी किंवा इतर कोणत्याही प्रकारची अनामिक भीती जी असते ती थीटा अवस्थेमध्ये मुळापासून काढून टाकता येते. तसंच लिमिटिंग बिलीफ्स मनातून आपल्या काढता येतात, जसं की मी पुरेसा नाही आहे, चांगला नाही आहे, मला यश मिळणारच नाही किंवा पैसे कमवणं कठीण आहे, अशा नकारात्मक धारणा बदलून तिथे नवीन सकारात्मक विचार रुजवता येतात. आता पाहू की फिजिकल हिलिंग म्हणजे शारीरिक उपचार काय करता येतात ह्या थीटा अवस्थेमध्ये. सो तीव्र वेदना, क्रोनिक पेन असेल जसं पाठदुखी, मायग्रेन किंवा सांधेदुखी यासारख्या शारीरिक व्याधींमध्ये थीटा अवस्थेमुळे खूप आराम मिळतो. रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे ह्या अवस्थेमध्ये शरीर पूर्णपणे तणावमुक्त, स्ट्रेस फ्री असल्यामुळे पेशींच्या पुनरुज्जीवनाची म्हणजे सेल्युलर रिजनरेशनची प्रक्रिया ही अतिशय वेगाने होते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती अर्थातच वाढायला मदत नक्कीच होते. ॲडिक्शन सोडवण्यासाठी, दारू, धूम्रपान किंवा इतर कुठल्याही प्रकारची सवय सोडवण्यासाठी अंतर्मनाचं रिप्रोग्रामिंग या अवस्थेमध्ये करणं एकदम इझी जातं. याप्रमाणेच नातेसंबंधांमधली सुधारणा म्हणजे रिलेशनशिप हिलिंग करणं हे सुद्धा थीटा स्टेटमध्ये अतिशय सोपं जातं. कसं तर क्षमाशीलता आपली वाढते म्हणजे फॉरगिव्हनेस म्हणजे ज्या व्यक्तींनी आपल्याला त्रास दिलेला आहे त्यांना मनापासून क्षमा करणं आणि त्या कडवटपणापासून स्वतःला मुक्त करणं हे थीटा अवस्थेमध्ये सहज शक्य होतं. सेल्फ लव्ह आपलं जागृत करता येतं थीटा अवस्थेमध्ये. पण त्यामुळे काय होतं तर स्वतःबद्दलचा आत्मविश्वास वाढतो. स्वतःला स्वीकार करणं यावर या थीटा अवस्थेमध्ये अतिशय प्रभावीपणे काम करता येतं. अजून महत्त्वाचं म्हणजे आध्यात्मिक प्रगती म्हणजे स्पिरिच्युअल ग्रोथसाठी थीटा अवस्था ही अतिशय महत्त्वाची आहे. थीटा अवस्थेमुळे आपली अंतर्ज्ञानाची शक्ती म्हणजे इंट्युशन पॉवर आपली जागृत होते, ज्यामुळे आपल्याला जीवनातले महत्त्वाचे निर्णय घेणं खूप इझी जातं. तसंच वैश्विक ऊर्जेशी कनेक्शन करता येतं, ज्याला आपण हायर सेल्फ किंवा युनिव्हर्सल एनर्जी असं म्हणतो, त्याच्याशी कनेक्ट करणं ह्या अवस्थेमध्ये खूप इझी जातं. तणाव आणि चिंता म्हणजे स्ट्रेस आणि अँझायटी यापासून मुक्ती मिळते. सततची चिंता, निद्रानाश म्हणजे इन्झोम्निया आणि नैराश्याची लक्षणं थीटा लहरींमुळे कमी होतात, त्या अवस्थेमध्ये कमी होतात. मन शांत झाल्यामुळे विचारांमध्ये स्पष्टता येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे तर थीटा हिलिंगमध्ये केवळ लक्षणांवरती नाही तर समस्येच्या मुळावरती म्हणजे रूट कॉजवरती काम केलं जातं. त्यामुळे जेव्हा आपण थीटा अवस्थेमध्ये एखादा बदल करतो किंवा जे हिलिंग करतो ते कायमस्वरूपी आणि खोलवर टिकणारं असं असतं. मी एक सर्टिफाईड हिप्नोथेरपिस्ट आणि पास्ट लाईफ रिग्रेशन प्रॅक्टिशनर आहे. हिप्नोथेरपीमध्ये थीटा बेस्ड कितीतरी थेरपीज आहेत, ज्यामुळे मी आत्ताच सांगितलं ते उपचार सहजपणे करता येतात. तसंच PLR म्हणजे पास्ट लाईफ रिग्रेशनमध्ये रिग्रेशन करण्यासाठी थीटा अवस्थेमध्येच जावं लागतं आणि अर्थातच त्या अवस्थेमध्ये योग्य ते हिलिंग अगदी इझिली करता येतं. तुम्हाला पण अशी कुठली समस्या असेल, हिलिंग करायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट जरूर करा. माझा व्हॉट्सॲप नंबर तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत असेल, त्याच्यावरती मला मेसेज नक्की करा. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करायला विसरू नका. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब पण नक्की करा. थँक्यू.